नमस्कार. अस्वस्थता 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 हा एकच शब्द. आपलं विभागून गेलं की अस्वस्थता असतेच, संतापही येतो. म्हणजे आपला नवरा विभागला की कशा गोंधळ होतो हे औरंगाबादमधल्या त्या कार्तिकी लॉज समोरच्या गोंधळात तुम्ही बघितलंय. एका बाईला आपला नवरा विभागला जाणं कधी आवडत नसतं. तशी संपत्ती विभागली जाणं देखील लोकांना आवडत नाही. सत्ता विभागली जाणं देखील लोकांना आवडत नाही. कारण विभागणी आली की आपला वाटा कमी झाला हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. आपल्याकडची भाऊबंदकी बहुतेक वेळेला या वाटणीवरूनच असते. अगदी सख्ख्या भावाला लोक सोडत नाहीत, मग बाकीच्यांची तर काय मिजास. अशा सत्तेच्या वाटणीवरून होणारे वाद हे सातत्यानं घडत आलेले आहेत. आता महाराष्ट्रात हा वाद भलताच पेटू लागलेला आहे. म्हणजे या वादापोटी अगदी मोठमोठ्या लोकांना फाट्यावर मारण्याचे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मधला, जे दोन पक्षातला म्हणत नाहीये मी, कारण पक्ष दोन लोकांपुरता मर्यादित आहे. त्यातल्या एकाला राष्ट्रवादीने आपल्यासाठी नियुक्त केलेलं आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून असला वाद असतो असं काही ठेवलेलंच नाहीये. जितका लाभ आपल्याला मिळतोय तेवढा ते घेत आहेत. माझा खाऊ मला द्या असा सगळा प्रकार सुरू आहे. आणि याच प्रकारातून पक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागलंय. सत्तेची वाटणी ही पक्षातल्या माणसांना अस्वस्थ करणारी ठरू लागलेली आहे. काय घडलं नीट आहे का? बिचाऱ्या सोलापूर जिल्ह्याला एक पालकमंत्री धड मिळत नाही आहे. सरकार आल्यापासून 3 पालकमंत्री बदललेत. म्हणजे आधी आव्हाड होते, मग पुन्हा अजून कोणी झाले, आता भरणे करण्यात आलेले आहेत. आता या पालकमंत्र्यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात भाषण करताना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशा प्रकारात आपल्या मनातली गोष्ट बोलून टाकली. सोलापुरात कुठेतरी एक मोठी बाग करायची आहे. त्या बागेसाठी निधी आणायचं चाललंय. आणि तो निधी आणताना तिथले उपस्थित असलेल्या एका महिला कार्यकर्त्यांनी एक विधान केलं की मुख्यमंत्र्यांना बोलू. आणि ते माननीय पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या विषयात काय बोलले तुम्हीच ऐका. तुमचा प्रस्ताव कधी मला मुख्यमंत्रीला मागे चालून हे मुख्यमंत्री जाऊ द्या, मरू आपलं आपण करू. जाऊ दे मरू दे हा विषय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी वापरला. आता या पालकमंत्र्यांच्या विधानाला कशा अर्थाने घ्यायचं हे शिवसेना ठरवेल. शिवसेनेतले लोक देखील आक्रमक झाले. त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. त्या प्रतिक्रिया कशा आहेत, तिथल्या एका आमदारांची प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायची. अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांच्यावर, आमच्या पक्षप्रमुखांच्यावर अपशब्द कुणी वापरले तर त्याला तोडीस तोड शब्द आमच्याकडे आहेत. आमची जर तोप आम्ही डागायला सुरुवात केली ना, आग वकायला सुरुवात केली, भरणेच काय पण त्यांच्या सगळ्या नेत्यांना सुद्धा पळवून लावण्या एवढी आग आमच्या शिवसैनिकांच्या छताडात भरलेली आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही. सोलापूरमधले आमदारच बोलतात असं नाही. तानाजी सावंत नावाचे माजी मंत्री आहेत, ज्यांचं शिवसेनेतलं योगदान खूप मोठं आहे. बिचारे उपेक्षित आहेत. खरं तर त्यांना स्थान मिळायला पाहिजे होतं, पण ते मिळालं नाही. त्या तानाजी सावंतांनी देखील चांगलाच समाचार भरणे यांचा घेतलेला आहे. तानाजी सावंतांच्या शब्दातच ऐका. अहो भरणे मामा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव साहेब आमचे पक्षप्रमुख, त्यांचे आम्ही शिवसैनिक, आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करता ज्याच्या जीवावरती तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहात. शिवसेनेतले हे आमदार आपलं मत उघडपणे व्यक्त करू लागलेले आहेत. जेव्हा हे प्रकरण शेकण्याची शक्यता वाटू लागलं तेव्हा पालकमंत्री जागे झाले. त्यांना कळलं की आपण आपल्या मनातलं बोललोत आणि गोळ झालाय. मग त्यांनी माफी मागितली. आता या सगळ्या प्रकारामध्ये माफी मागणं, तडजोड करणं, सोडून देणं असे प्रकार होतील. कदाचित विश्वप्रवक्ते समोर येऊन म्हणतील की असे वाद तर होत राहतातच, पण शिवसैनिक झुंजणार आहे, लढणार आहे, तो सर्टिफाईड काय तो आहे, तो काय मारायला कमी करणार नाही, आम्ही बघून घेऊ. पण आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे सरकार खूप उत्तम पद्धतीनं चालू आहे, आम्ही मंत्र्यांना समज देऊ, असं काहीतरी बोलून ते आपलं धकवून नेतील. कारण त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर बसणं, आणि शिवसेनेचं बाकी काय व्हायचं ते होऊ दे अशी स्थिती संजय राऊतांची आहे. त्यामुळे ते या सगळ्या प्रकाराला आता गुंडाळून घेतील. उद्धव ठाकरे देखील आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या साठी हे प्रकरण नीटपणे समजून घेतील, उमजून घेतील, मागं टाकतील, सगळं होईल. पण ही कितवी वेळ आहे, किती वेळेला असं घडलंय की राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त झालेली आहे, शिवसैनिकांच्या मध्ये मोठमोठ्या नेत्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे. प्रताप सरनाईक यांनी जाहीरपणे पत्र दिलं आहे.
ते पत्र उघड झालं आहे. त्या पत्रात त्यांनी कशी नाराजी व्यक्त केली आहे, राष्ट्रवादीवर कशी नाराजी व्यक्त केली आहे हे तुम्हाला माहीत आहे. विजय शिवतारे सासवडचे, त्यांनी कशा प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आहे, राष्ट्रवादीवरचा आपला राग कसा व्यक्त केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. पारनेरमध्ये काय घडलं होतं हे तुम्हाला माहीत आहे. राष्ट्रवादीनं शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते, पुन्हा माझे नगरसेवक मला परत द्या परत द्या परत द्या अशी घोषणा झाली. ते नगरसेवक परत देण्यात आले. तानाजी सावंत नाराजच आहेत, परांड्याचे आमदार आहेत, त्यांनाही काही अजून कुठे व्यवस्थित व्हायचं बघितलं नाही. संजय जाधव प्रसंगी राष्ट्रवादीच्या मुडक्यावर पाय देऊन खाली घालू असं त्यांनी म्हटलेलं आहे. खासदार बंडू बॉस त्यांनी तसं बोललेले आहेत. हेही प्रकरण अजून ताजं आहे, त्याचीही आग अजून विझलेली नाही आहे, राख अजून गरमच आहे. शिवाजीराव आढळराव खासदार होते, आता माजी खासदार झालेत. त्यांना माजी खासदार करायला राष्ट्रवादीच कारणीभूत आहे. राष्ट्रवादीच्या खासदारावर त्यांनी कशा प्रकारे बोलले होते, राष्ट्रवादीच्या खासदारांनी आढळरावांना कशा प्रकारची भाषा वापरली होती. एवढंच नाही हो, हे पालकमंत्री जाऊ दे मरू दे म्हणले आणि ते कोल्हे तर म्हणाले की शरद पवारच्या मेहरबानीवरच मुख्यमंत्री झालेले आहेत. पुरी इज्जत काढणं चाललंय, इज्जत काढणं. म्हणजे भरणे काय, कोल्हे काय, ही मंडळी अक्षरशः उद्धव ठाकरेंची इज्जत उतरवतायत, कपडे उतरवतायत अशी स्थिती आहे. ते नागपूरचे आमदार आशिष जयस्वाल त्यांनी नाराज असल्याचं सांगितलं होतं. ही नाराजी आहे. दिवाकर रावते विधान परिषदेमध्ये भाषण केलं, ते काय बोलले होते तुम्हाला चांगलं आठवत असेल. मी काय सांगू बाळासाहेबांना वर जाऊन, काय बोलू, मी जेव्हा वर जाईल तेव्हा त्यांना काय बोलू असं ते बोलले होते. अगतिक होते ते अगदी. रामदास कदम कुठे आहेत माहीत नाही, अगदी दिसतसुद्धा नाहीत. भास्कर जाधवांनी त्या पुराच्या प्रकरणामध्ये शिवसेनेचेच वाभाडे काढले होते, प्रशासनाचेच वाभाडे काढले होते. दीपक केसरकर कुठे आहेत, ते का शांत आहेत. रामदास कदम, दिवाकर रावते, आशिष जयस्वाल, तानाजी सावंत यांच्यासारखी मंडळी प्रचंड नाराज आहे. जवळपास 14 लोकांची ही नाराजी शिवसेनेमध्ये आहे आणि त्यात हे मंत्री आणि खासदार अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांची इज्जत उतरवत राहतात. आजवर शिवसेनेच्या प्रमुखाला अशा स्वरूपात बोलण्याची हिम्मत कोणाचीही झालेली नव्हती. ज्या ज्या वेळी कोणी बोलेल, ज्या ज्या वेळी कोणी भाष्य करेल, त्या वेळेला धडा शिकवलेला होता. अगदी खिळपट्टी उघडून टाकण्यापर्यंत प्रकार शिवसैनिकांनी केलेला होता. आता आपल्याच पक्षप्रमुखाची, आपल्या सरकारच्या प्रमुखाची अशी इज्जत मंत्री आणि खासदार उतरवत असताना शिवसेना ही थंड आहे, उद्धव ठाकरे ही थंड आहेत आणि राऊतही थंड आहेत. उरली सुरली जाऊ नये यासाठी आता शिवसैनिक बंड करणार की शिवसेनाच काही वेगळा निर्णय घेणार याबाबत शिवसेनेला ठरवायचं आहे. आपण फक्त हे होतोय एवढं सांगू शकतो. नमस्कार.